झी 24 तास एक पाऊल पुढे। हेमाली, आज दिवसभर मुंबईत संततधार पाऊस येत आहे आणि त्याचमुळे मुंबईची जीवनवाहिनी समजली जाते ती रेल्वे वाहतूक विस्कळीत झालेली आहे आणि याचबरोबर रस्त्यांवरील वाहतुकीवरही पावसाचा परिणाम झालेला आहे। सायन ते मुलुंड दरम्यानची वाहतूक कोंडी झालेली आहे। याचबरोबर जे महत्त्वाचं दादर स्टेशन आहे तिथे वाहतुकीची कोंडी झालेली आहे। वेस्टर्न साईडला बघितलं तर बांद्रा ते बोरिवली दरम्यान वाहतूक धीम्या गतीने सुरू आहे। बोरिवलीचं जे SV रोड आहे तिथे प्रचंड वाहतूक कोंडी झालेली आहे। याचबरोबर चेंबूर ते तुर्भे दरम्यानही वाहतूक कोंडी झालेली आहे। आपण आता गुगल मॅपद्वारे बघूया कुठे कुठे वाहतूक कोंडी झाली आहे आणि कुठे वाहतूक ठप्प झालेली आहे। आपण बघू शकतो इथे लोअर परेल, दादर, जुहू, गोरेगाव इथली वाहतूक ही पूर्णपणे ठप्प झालेली आहे आणि त्याचबरोबर malaad वेस्ट ते कांदिवली वेस्ट दरम्यानची वाहतूक आहे ती देखील पूर्णपणे ठप्प झालेली आहे। याशिवाय अंधेरी वेस्ट दरम्यानची जी वाहतूक आहे ती धीम्या गतीने सुरू आहे। सर्वाधिक परिणाम हा वेस्टर्न हायवेवर झालेला आहे। वेस्टर्न हायवेवर झालेला आहे। यानंतर मेघा सगळीकडे आता ट्रॅफिक जाम दिसून येत आहे आणि त्यामुळे घरी परतत असलेल्या चाकरमान्यांसाठी निश्चितच काहीशी त्रासदायक अशी ही वेळ आहे। धन्यवाद आपण दिलेल्या या ट्रॅफिक अपडेट बद्दल। झी 24 तास एक पाऊल पुढे।